नमस्कार सर्वांना. आज आपण इथं एक डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम घेणार आहोत, न्यूमरिकल. तर इथं न्यूमरिकल दिलेलं आहे, ते बघून घ्या. अ क्यूब ऑफ 80 mm एजेस इज रेस्टिंग ऑन अ फेस ऑन HP, म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनवर ते फेसवर रेस्ट झालेलं आहे. कसा ते बघा. सच दॅट ऑल द साइड्स आर इक्वली इन्क्लाइन टू VP, म्हणजे त्या क्यूबच्या सर्व साईड ज्या आहे लॅटरल साईड्स त्या इक्वली इन्क्लाइंड आहे. कशाला? VPला. ओके, म्हणजे वर्टिकल प्लेनला ते इक्वली इन्क्लाइंड आहे. इट इज कट बाय सेक्शन प्लेन परपेंडिक्युलर टू VP अँड इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू HP. म्हणजे तो जो क्यूब आपण ड्रॉ करणार आहोत, तो क्यूब कसा कट केलेला आहे? टॉपपासनं कसा प्लेन, एका कटिंग सेक्शन प्लेनने आपण तो कट केलेला आहे. पण तो प्लेन कसा आहे? कटिंग सेक्शन प्लेन परपेंडिक्युलर आहे. कशाला? VPला. आणि तोच प्लेन 30 डिग्री इन्क्लाइंड आहे HP ला. ओके, हां. पण तो कुठून पास होतोय ते दिलेलं आहे बघा. ऑल्सो पासेस थ्रू अन ॲक्सियल पॉईंट 12 mm फ्रॉम द टॉप साईड. ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ अ क्यूब. म्हणजे आपण पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्याला या न्यूमरिकल प्रमाणे दिल्याप्रमाणे आपल्याला एक क्यूब ड्रॉ करायचा आहे. त्याचं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढायचं आहे, म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू कसं दिसणार आहे ते बघूया आपण. ओके, तर आता दिल्याप्रमाणे आपल्याला एक स्क्वेअर काढून घ्यायचं. म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये आपण सपोज ॲझ्युम केला का क्यूब आपला HP वर रेस्ट आहे. ओके, HP वर रेस्ट आहे, तर इथं आपण एक क्यूब ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं लक्ष द्या सर्वांनी. इथं मी तुम्हाला क्यूब काढून दाखवतो. आता हा त्याचा टॉप व्ह्यू आपण ड्रॉ केला. ओके, क्यूबचा टॉप व्ह्यू, म्हणजे तुमचा टॉप व्ह्यू हा क्यूबचा दिसतोय. त्याला आपण नाव देऊ द्या 1 2 3 4. एक क्यूब जो आहे आपला, सपोज आता हे डस्टर पकडा. हे डस्टर हा क्यूब आहे सपोज, असं कन्सिडर करायचा. ओके, या मापाचा हे एवढाच पोर्शन दिसतंय सगळं सारखं. हा झाला आपला टोटल क्यूब. ओके, हा असं तुमच्या HP वर रेस्ट आहे. तो वरतून बघितल्यावर काय दिसतंय आपल्याला? हे असं दिसतंय. ओके, हा स्क्वेअर दिसणार आहे. हा दिसला, तो आपण इथं काढून घेतला. त्यानंतर काय करायचंय? त्याचे डायगोनल जॉईन करून घ्यायचे. ओके, डायगोनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला एक सेंटर भेटेल, हा इथला. ओके, हे इथपर्यंत आपण ड्रॉ करून घ्यायचे. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे? अ क्यूब ऑफ 80 mm एजेस इज रेस्टिंग ऑन फेस ऑन HP. कोणत्याही एका फेसवर HP वर रेस्ट आहे. ओके, आता एक फेस म्हटल्यावर काय झालं? हा जो सरफेस आहे त्याचा, हा कोणत्याही एका फेसवर तो HP वर रेस्ट आहे. ओके, सच दॅट कसा? सच दॅट ऑल द साइड्स आर इक्वली इन्क्लाइंड टू VP. आता त्या क्यूबच्या व्हर्टिकल प्लेन जो आहे, हॉरिझॉन्टल प्लेनचा विषय संपला, पण आता व्हर्टिकल प्लेन जो आहे, त्या व्हर्टिकल प्लेनला तुमच्या या सर्व एजेस कशा आहे? इक्वली इन्क्लाइंड आहे. आता ते इक्वली इन्क्लाइंड टू VPच्या संदर्भात जर असेल, तर आता आपल्याला त्याचं फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपल्याला प्रोजेक्शन ड्रॉ करायचे. ते कसे ड्रॉ करायचे बघा. इथं स्टार्टिंगला आपण XY लाईन ड्रॉ करणार आहोत. आता इथं लक्ष द्या. सपोज आता इथं आपण XY लाईन ड्रॉ केली आहे. ओके, XY लाईन ड्रॉ केली. XY लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथं एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेऊया आपण, व्हर्टिकल रेफरन्स लाईन. आणि VPला जे काही संदर्भात तुमचे अँगल इन्क्लिनेशन काय असेल ते XY लाईनच्या खाली येत असतं. ओके, त्यासाठी आता हा इथं आपल्याला स्क्वेअर आपण सर्वप्रथम ते 50 mm साईडचा, 80 mm साईड, आपली साईड काय 80 mm साईडचा आपण त्याचा क्यूबचा टॉप व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला आहे. याचा सेंटर पॉईंट भेटलेला आहे. मग काय करायचं? इथे एक ठराविक अंतरावर एक तो सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचा या व्हर्टिकल लाईनवर. ओके, त्यानंतर इथनं तुमचं कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. फिक्स पॉईंट इथं ठेवायचं सेंटरला आणि 4 पॉईंट डिस्टन्स घ्यायचं. ओके, आलं? तर इथून या लाईनवर एक मार्क करायचं, सेम ह्या लाईनवर एक मार्क करायचं. ओके, त्यानंतर या पॉईंटला ह्या लाईनपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घ्यायची. ती आपण ड्रॉ केली सपोज परपेंडिक्युलर लाईन. ओके, सेम डिस्टन्स इथून या पॉईंटचं घ्यायचं, ते इथं पॉईंट मार्क करायचं. झालं? सेम इथं पॉईंट मार्क करायचा. हा पॉईंट झाल्यानंतर बघा हे जॉईन करून घ्यायचे. हे पॉईंट आपण जॉईन करून घेणार आहोत. ओके, तर आता हे आपले जॉईन झालेले आहेत पॉईंट. अरे, तर अशा तुमचा जो क्यूब आहे, ही जी लाईन येते अँगल, हा इक्वली इन्क्लाइंड येत आहे बघा. हा VP आपण पॉईंट जो खाली घेतलेला आहे, तर VPला सगळे इन्क्लाइंड इथे येत आहे. ओके, पॉईंट
वर्टिकल प्लेनला टॉप व्ह्यू मध्ये जो आपण येतो तो टॉप व्ह्यू आपण फर्स्ट अँगल मेथडमध्ये पाहिलेला टॉप व्ह्यू कुठं जातो आपला XY लाईनच्या खाली. मग VPला मग टॉप व्ह्यू हा जो क्यूब ठेवलेला आहे वर्टिकल प्लेनला जो येतो तो XY लाईनच्या खाली येतो. मग वर्टिकल प्लेन हा कन्सिडर करायचा. तिथून बघा ही साईड ही साईड ही साईड ही साईड हे टोटली या वर्टिकल प्लेनला इक्वली इन्क्लाइंड येतात. ओके, समजलं. तर इक्वली इन्क्लाइंड जर एखादा क्यूब दिला असेल किंवा कोणती फिगर दिली असेल तर सपोज आता स्क्वेअरचा जो टॉप व्ह्यू असेल तर तो कसा ड्रॉ करायचा लक्षात आलं. साईडला आपण एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा, त्याचे डायगोनल जॉईन करायचं, सेंटर पॉईंट मार्क करायचा. सेंटर पॉईंटला इथं एक वर्टिकल लाईन इमॅजिनरी ड्रॉ करायची, त्याला एक सेंटर पॉईंट मार्क करायचा. त्या सेंटर पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची या वर्टिकल लाईनला आणि तिथनं हे जे ड्रॉ केलेलं आहे आपण पहिल्यांदा तेवढं डिस्टन्स घ्यायचं कंपासमध्ये, त्या चारही साईडला सेंटर पॉईंटचे मार्क करायचे आणि त्या जॉईन करून घ्यायचे. ओके, तर आपल्याला गिवन क्यूब कसा आहे दिलेला तो इथं मार्क झालेला आहे, त्याला नेमिंग देऊया आपण. सपोज आता याला नेमिंग देऊया, इथं दिलेलं आहे तेच देऊ. ओके, 1 2 3 and 4. ओके, टॉप व्ह्यू मध्ये नाव देताना आपण त्याला काही डॅश देत नाही. आता हा जो क्यूब आहे आपला हा वरती प्रोजेक्ट करायचा क्यूब आहे त्याच्यामुळे तो आपल्याला तिथं दिसणार आहे. ओके, तर आता याचे प्रोजेक्शन आपण करून घेऊया. मी तुम्हाला दाखवतो हे प्रोजेक्ट जे 1 पॉईंट. ओके, अशा पद्धतीने प्रोजेक्ट करून घ्यायचंय. ओके, अशा प्रकारे हे जे पॉईंट्स आहे आपले 1 2 3 4 हे आपण वरती फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी प्रोजेक्ट करून घेतलेले. ओके, त्यानंतर इथं XY लाईनच्या वरती एक रेफरन्स लाईन आपल्याला ड्रॉ करायची, ती ड्रॉ झाली. ओके, ह्या पॉईंट पासून आपण इथं हा पॉईंट दिलाय 1. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये देताना कसं देतो 1 डॅश. नंतर हा पॉईंट आपल्याला प्रोजेक्ट झालेला किती 2 आणि 4. ओके, 2 डॅश 4 डॅश. तसंच हा पॉईंट वरती प्रोजेक्ट झालेला याला नाव द्यायचं 3 डॅश. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये नाव देताना आपण काय देत असतो सिंगल डॅश देत असतो. झालं इथपर्यंत. त्यानंतर आपला क्यूब आहे त्यामुळे हे जे डिस्टन्स आहे आपलं 80 mm तेच 80 mm वरती येणार आहे. ते 80 mm आपण इथं वरती ड्रॉ करून घेऊया. इथपर्यंत आपण 80 mm ड्रॉ करून घेतलंय. ओके, याच्या साईडचे ते 80 mm ते आपण वरती क्यूब ड्रॉ करण्यासाठी हे मार्क करून घेतलं. सपोज या इथपर्यंत लेवल आपली येते हे आपण मार्क करून घेतले तिन्ही पॉईंटला. नंतर हे डार्क करून घेतलंय. हे जे फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला हा क्यूब दिसणार आहे ते आपण ड्रॉ करून घेतलाय. ओके, तर हे पॉईंट इथं द्यायचं आहे परत 1 डॅश, हा झाला 2 डॅश 4 डॅश आणि हा झाला तुमचा 3 डॅश. ओके, इथपर्यंत कळालं. तर आपला आत्ताशी क्यूब ड्रॉ करून झालेला आहे. तर क्यूब जसं सांगितल्याप्रमाणे आपण इथं ड्रॉ करून घेतलेलं आहे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये. क्यूब ऑफ 80 mm edges is resting on a face on HP such that all the sides are equally inclined to VP. ओके, आता त्यानंतर दुसरा पार्ट बघा त्याचा काय. इट इज कट बाय सेक्शन प्लेन परपेंडिक्युलर टू VP. एक प्लेन आहे तो परपेंडिक्युलर VP ला. म्हणजे प्लेन कसा असतो, हा पूर्ण एक जो हात दिसतोय तर हा तुमचा प्लेन आहे तो VP ला परपेंडिक्युलर म्हणजे VP ला परपेंडिक्युलर. तो असाही असू शकतो, असाही फिरू शकतो, असा या कोणत्याही 360 डिग्री अँगलला फिरू शकतो. पण सपोज आता हा बोर्ड तुमचा वर्टिकल प्लेन आहे त्याला तो प्लेन असंच असणार आहे. ओके, तो असा कसाही फिरू शकतो. हे खाली HP आहे, हा HP आहे हॉरिझॉन्टल प्लेन. कन्सिडर करा हा तुमचा HP आहे आणि हा वर्टिकल प्लेन बोर्ड आहे. ओके, त्याच्यावर आपला हा प्लेन आहे कटिंग प्लेन. तो कटिंग प्लेन कसा आहे VP ला परपेंडिक्युलर आहे आणि इन्क्लाइंड आहे 30 डिग्री टू HP. म्हणजे या HP ला हा प्लेन कसा आहे इथं 30 डिग्री इन्क्लाइंड आहे. ओके, ऑल्सो पासेस थ्रू एन ऍक्सियल पॉइंट 12 mm फ्रॉम द टॉप साइड. आता हा टॉप साइड इथं आपण एक कन्सिडर करायची, ही बॉटम साइड झाली क्यूबची, ही टॉप साइड झाली. तर टॉप साइड पासून कुठून आहे ऍक्सियल पॉइंट थ्रू एन ऍक्सियल पॉइंट 12 mm फ्रॉम द टॉप. आता ऍक्सियल पॉइंट याचा ऍक्सिस कुठे आहे बघा, क्यूबचा सेंटर पॉइंट इथे. ओके, म्हणजे हे 2 आणि 4 जो पॉइंट आहे आपला, तर इथनं 12 mm वर आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर इथं 12 mm वर आपण मार्किंग करून घेतलं, एक रेफरन्स लाईन इथं ड्रॉ करून घेतली. ह्या पॉइंट पासून कसं दिलेलं आहे तो इट इज इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू HP. म्हणजे ही HP ला लाईन पॅरलल झाली आहे. इथनं आपल्याला 30 डिग्रीवर एक लाईन ड्रॉ करायची. ओके, तर 30 डिग्रीवर आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया खाली. तर ही जी आहे तो आपला कटिंग और सेक्शन प्लेन झाला. ओके, दिलेल्याप्रमाणे इथून डिस्टन्स किती गेलंय आपलं दिल्याप्रमाणे 12 mm. ओके, हे 12 दिलेलं आहे. आणि सेक्शन लाईन कटिंग लाईन दाखवताना कसं करत असतात, या साईडच्या ज्या डॅश असतात त्या ठीक असतात आणि त्याला ॲरो दाखवून त्याला नेम दिलेला असतं. सपोज याला आपण देऊया AA.
ओके, ए कटिंग प्लेन किंवा सेक्शन प्लेन झाला आहे आपल्याला. अशा पद्धतीने आता गिवन न्यूमरिकल आपलं इथं ड्रॉ झालेलं आहे. ओके, इथं बघा आपण ही सेक्शन लाईन टाकली आहे, कटिंग प्लेन टाकलेलं आहे इथं. तर त्यामुळे हा वरचा जो पोर्शन आहे हा कट होणार आहे, हा कट होणार आहे आणि खाली राहिलेला पोर्शन जो आहे आपला हा इथं दिसतोय. ओके, हा इथं जो दिसतोय एवढा पोर्शन, तेवढ्या पोर्शनला आपल्याला काय करायचंय, ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ दिस क्यूब. ओके, या क्यूबचं डेव्हलपमेंट काढायचंय ह्या पोर्शनने कट झाल्यामुळे. हा वरचा मग आपण इथे डॉटेड फेंड करून टाकलाय. ओके, हा वरचा पोर्शन कट झालेला आहे. जिथं जिथं कट झालेलं आहे तिथं नावं दिले बघा. इथं P पॉईंट दिलं, इथं P1 पॉईंट दिलंय आणि इथं P2 पॉईंट दिलं. लक्षात आलं. आता P1 पॉईंट या 2 वर आलाय आणि इथं अजून एक पॉईंट घेऊया आपण, P1 आणि P3. ओके, हे पॉईंट इथे दिले. हा P2 पॉईंट इथं आला. दोन लाईन आहे ना 2 आणि 4, त्यामुळे इथं 2 ठिकाणी कट झाला असं दिसणार आहे. ओके, आता याचं डेव्हलपमेंट काढायचंय. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय आपण डिस्कस केलेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेव्हलपमेंट म्हणजे काय, याला एक पेपर राऊंड करायचा आहे, तो अनबाउंड करायचा आहे आणि किती डिस्टन्सवर कसा दिसणार तो कटिंग केल्यावर. हे शीट मेटलसाठी असतं. शीट मेटलचा आकार कसा कट करायचा आहे, तो कट झाल्यानंतर त्या ठराविक एजेसला ॲज पर डिझायर्ड सेक्शन तो फोल्ड जर केला तर आपल्याला अशा पद्धतीचा क्यूब भेटणार आहे. ओके, तर ते आपण इथं बघूया. तर याचं डेव्हलपमेंट करताना क्यूब म्हणजे याचा क्रॉस सेक्शन कसा आलाय, याला जर पेपर माउंट केला तर याचा असं स्क्वेअर आहे. ओके, तर त्यामुळे याचं पेरिफेरी काय आहे, ती स्क्वेअरची पेरिफेरी 4 इंटू साईड म्हणजे त्याचे डिस्टन्स. ओके, तर इथं 4 म्हणजे 1 2 3 आणि 4 साईड्स आहेत आणि त्याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 80 mm. तर ते आपण मार्क करून घेऊया. इथे एक पॉईंट मार्क केला आपण, या पॉईंट पासून आपण त्याची पेरिमीटर मार्क करून घेऊया. ओके, इथं आपण आता याचं डेव्हलपमेंटचं जे पेरिमीटर आहे क्यूबचं ते आपण मार्क करून घेतलेलं आहे. त्याच्या क्यूबच्या ज्या साईड्स आहेत या साईड्स तेवढ्या आपण मार्क करून घेतलेलं आहे. ही पहिली साईड, दुसरी, तिसरी आणि चौथी, त्याला नेमिंग देऊन घेऊया आपण. इथं सपोज 1 पॉईंट. ओके, हा 1 पॉईंट 1 1, नंतर हा 2 पॉईंट, हा 2 पॉईंट, नंतर 3rd पॉईंट, हा 3rd पॉईंट, हा झाला तुमचा 4th पॉईंट, हा तुमचा 4th पॉईंट आणि नंतर परत हा 1 आणि हा 1 पॉईंट. ओके, हा झाला तुमचा 4 पॉईंट. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचा 1 पॉईंट आला. ओके, इथपर्यंत आता आपण याचं डेव्हलपमेंट करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं पेरिमीटर मार्क करून घेतलेलं आहे. आता इथं बघा तुमच्या मेन फिगरमध्ये हे जे पॉईंट आलेले आहे, हा P पॉईंट, हा P1 P3 पॉईंट आणि हा P2 पॉईंट, तर हे जे आहे हे आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचे. हे आपण प्रोजेक्ट करून घेऊया खाली. ओके, अशा पद्धतीने प्रोजेक्ट केलं. हा P1 P3 पॉईंट इथं जाणार आहे 2 आणि 4 वर आणि हा P2 पॉईंट येतोय तुमचा या 3च्या एजवर. ओके, तर मग इथं पॉईंट आलेला आहे बघा, हा P पॉईंट. तर या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी हा P पॉईंट आपण इथं मार्क करणार आहोत. ओके, आलाय P आणि P पॉईंट इथं मार्क केलेला आहे. समजलं. तर आता P पॉईंट, P1 P3 पॉईंट आणि P2 पॉईंट हे आपल्याला या डेव्हलपमेंटमध्ये इकडं प्रोजेक्ट करून घ्यायचे, ते आपण प्रोजेक्ट करूया. इथं बघा आपण पहिल्यांदा 3 पॉईंट दिलेला होता, तो आपण चेंज केलेला आहे. इथं 1 नाव घेतलं, इथं 2, 1च्या जागी 3 घेतला आहे आणि 4 घेतला आहे. हे नेमिंग आपण चेंज करून घेतलेलं आहे, याच्याकडे जरा लक्ष द्या. तेच वरती सुद्धा आपण चेंज करून घेतलेलं आहे. 3 - केला आहे आणि 1 केला आहे. हे कशासाठी केलं, कारण हा इथला जो पॉईंट आहे तो इथंच आला पाहिजे. इथं आपण पॉईंट घेतलेला आहे 1, तर हा पॉईंट इथं 1च आला पाहिजे, ते आपण इथं चेंज करून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता लक्षात घ्या, हे P पॉईंट आपण इथं खाली प्रोजेक्ट केलेला आहे. ओके, हा P पॉईंट इथं प्रोजेक्ट झालेला आहे. P1 P3 प्रोजेक्ट होईल, हा 4 आणि 2 या दोन्ही याच्यावर येतोय. ओके, आणि हा P2 जो आहे तो 1 वर येतोय. ओके, या 1 पॉईंट पर्यंत. त्यानंतर बघा काय करायचंय, हे जे डिस्टन्स आहे 3 to 4 मध्ये हा P पॉईंट आलेला आहे. मग एवढं डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये घ्यायचं 3 पासून तर P पॉईंट पर्यंत. मग आपला 3 पॉईंट बघायचं कुठे आहे, 3 to 4 हे डिस्टन्स आहे आणि हा कट कुठं झालेला आहे, टॉप साईडला झालेला आहे बरोबर इथं. तर त्यामुळे हा पॉईंट कुठं मार्क करायचा, 3 आणि 4च्या मध्ये हे डिस्टन्स घ्यायचं, एवढं डिस्टन्स 3 वर फिक्स पॉईंट ठेवायचा आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचा. हा झाला तुमचा पॉईंट P. ओके, सिमिलर वे 3 to 2 मध्ये एवढं डिस्टन्स घ्यायचं, 2 साईडला सुद्धा तो पॉईंट मार्क करायचा. हा झाला तुमचा पॉईंट
पी. ओके, इथपर्यंत झालं. त्यानंतर हे प्रोजेक्शन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे पी पॉईंटचा, P1 P3 पॉईंटचा आणि P2 पॉईंटचा. तर ही इथं आपण प्रोजेक्शन ड्रॉ करून घेतलेले बघा, दिसतंय सर्वांना. हे प्रोजेक्शन ड्रॉ करून घेतले. नंतर हा पेपर आपल्याला जिथं माउंट करायचा आहे हा पोर्शन आहे एवढा. ओके, हा फक्त इथं मी थोडासा तुम्हाला शेड करून दाखवतो. एवढ्या पोर्शनचा आपल्याला डेव्हलपमेंट काढायचं आहे. एवढ्या पोर्शनला आपण पेपर माउंट करणार आहे. तो माउंट करून कसा दिसेल त्याचं कटिंग कसं करायचं बघा. तर आता इथं बघा 1 पॉईंट आहे, हा 1 पॉईंट आहे, इथपर्यंत आलेला आहे. कुठपर्यंत येणार तो P2 पॉईंट इथं. ओके, हा झाला तुमचा पॉईंट P2, इथं मार्क करायचा आहे. त्यानंतर बघा हा 2 पॉईंट आणि 4 पॉईंट. 2 पॉईंट इथं आलाय, 2 पॉईंट कुठं कट झालेला आहे, हा इथपर्यंत. ओके, याला नाव दिलंय तुमचं P1. ओके, हा P1 पॉईंट आला इथं. तसाच एक पॉईंट अजून एक कुठे आहे, 4वर. मग 4 लाईन कुठे आहे बघा, त्याच लाईनवर इथं. ओके, इथपर्यंत आलाय हा पॉईंट तुमचा. तर याचं प्रोजेक्शन इथं आहे बघा. हा पॉईंट कोणचा आहे, P3. ओके, आला P3. नंतर परत 1 लाईन आहे, नंतर परत 1 आहे. तर इथं बघूया आपण, हा जो 1 पॉईंट आहे त्याचं हे P2 प्रोजेक्शन कुठपर्यंत येत आहे बघा, या इथपर्यंत आलं. तर इथं त्याला नाव द्यायचंय P2. आलं इथपर्यंत. तर आपल्याला आता हा पोर्शन जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला डार्क करून दाखवतो. डेव्हलपमेंट किंवा आपल्याला जे शीट मेटल आहे ते कट कसं करायचं आहे बघा. इथनं हा पोर्शन इथं जॉईन होतोय 1 to 2. ओके, हा P1 to P अशा पद्धतीने. ओके, इथपर्यंत जॉईन झाला. हा इथं सरळ फोल्ड करायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथनं हा सरळ जातोय 3 पर्यंत, 3 पासून परत P पर्यंत सरळ जातोय. त्यानंतर बघा इथपर्यंत आला, इथनं परत 3 पर्यंत जातोय तो P3 आणि नंतर हा P2 पर्यंत जातोय. ओके, इथपर्यंत आलं. हा इथपर्यंत असा करायचा आहे जॉईन 1 पर्यंत. आणि हा पूर्ण एंड बेस आपला काही कुठं कट होत नाही, त्याच्यामुळं हा बेस स्ट्रेट राहणार आहे. ओके, हा इथपर्यंत आपण स्ट्रेट ठेवलेला आहे. आणि हे जे आहे पॉईंट या इथं आपल्याला फोल्ड करायचं आहे. ओके, तर ते पण आपण मार्क केलेले आहे. जेणेकरून आता ह्या एजेसला आपण अशा पद्धतीने शीट मेटल आपला प्लेन आहे तो अशा पद्धतीने जर कट केला या मापांवर आणि असं जर फोल्ड करत गेलं तर आपला हा कटिंग सेक्शन जो दाखवलेला आहे तुमच्या क्यूबचा, तर अशा प्रकारचा आपला क्यूब इथं तयार होणार आहे. समजलंय सर्वांना?